संध्याकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक सर्जरी वार्ड आहे 29 नंबर या ठिकाणी उपचारासाठी दाखल एक बेघर इसम आहे। तो जवळपास गेल्या 9 महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेतोय। वय त्याचं 70 वर्ष आहे। त्याचं नाव पत्ता वगैरे काही अजून माहीत नाही आहे। 108 ॲम्ब्युलन्सने त्याला दाखल केलं होतं मेजर ऑपरेशनसाठी। आणि दुसरा एक इसम आहे युसुफ पिरजादे नावाचा, तो परवा दिवशी 11 तारखेला उपचारासाठी दाखल झालेला आहे। त्याचा काहीतरी फुफ्फुसाचा प्रॉब्लेम आहे। तर काल रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांना अचानक ते सलाईनचं स्टँड असतं त्या स्टँडने त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला जखमी केलं। त्यामुळे तो बेशुद्ध पडला आणि त्याला पुढील उपचारासाठी ट्रॉमा ICUमध्ये भरती करण्यात आलेला आहे। तर असं समजतं येतं की त्याची डेथ झालेली आहे। तर पुढील आमचा जो काही तपास आहे तो आम्ही करत आहोत। थँक्यू सर। श्री छत्रपती शिवाजी सर्वोच्च रुग्णालय ठिकाणी सर्जरी वार्डामध्ये एक बेघर पेशंट ॲडमिट होता गेल्या 7-8 महिन्यापासून। त्या पेशंटला रात्री एका दुसऱ्या पेशंटनी त्याच्या डोक्यामध्ये सलाईनची रॉड टाकून त्याला जखमी केला। तो पेशंट आता मयत झालेला आहे। ह्याला कारणीभूत कोण? महापालिका का छत्रपती शिवाजी सर्वोच्च रुग्णालय कोण? यासाठी माझा ठाम आरोप आहे की बेघरसाठी कुठलीही व्यवस्था होत नाही। आज पेशंटची संख्या वाढलेली आहे, या ठिकाणी बेघरसुद्धा वाढलेली आहे, पण तिथं एवढं घाण करतात बेघर। चांगले पेशंटसुद्धा तिथून निघून जातात पळून। यासाठी बेघरची व्यवस्था महापालिका अजून सिव्हिल हॉस्पिटल अजून प्रशासनाने करून व्यवस्था करावी अशी माझी विनंती आहे। नंतर लोकांनी नाईलाज हे हॉस्पिटलमध्ये एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे, नाकाला हात लावून लोक आत जातात, एवढं दुर्गंधी पसरलेली आहे। यासाठी बेघरसाठी तुम्ही व्यवस्था चांगली करावा, दुसरी करावा। जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही यात खास लक्ष घालून ते बेघरांची व्यवस्था करावी।